मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। ऋषभ गुलाब गुप्ता हे गोठवली येथील व्यावसायिक आहेत। ते या ठिकाणी काही बांधकामाचा व्यवसाय करतात। त्रिभुवन सिंग ठाकूर ईश्वरनगर दिघा हे एक कार्यकर्ते आहेत सामाजिक। त्यांनी या ऋषभ गुलाब गुप्ता यांना तुम्ही करीत असलेलं बांधकाम हे अवैध आहे, मी सिडकोकडे तक्रार करून तुमचं बांधकाम पाडायला लावेल, जर तुमचं बांधकाम पाडायचं नसेल तर मला 10 लाख रुपये खंडणी हवी अशी मागणी या त्रिभुवन सिंग ठाकूर यांनी फिर्यादींना यापूर्वी केलेली होती। त्यांचं 1-2 वेळा बोलणं झालेलं होतं। फिर्यादी यांनी त्या बाबतीत काही ठिकाणी व्हिडिओ, काही ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं। दिनांक 20 रोजी त्रिभुवन सिंग ठाकूर हे सिडकोच्या समोर उपोषणाला बसलेले होते। उपोषणाला बसलेले असताना ते समांतरपणे ऋषभ गुप्ता यांच्याशी फोनवर संपर्क साधून पैसे देतो का नाही, नाहीतर मी उपोषण कंटिन्यू करेल आणि तुझी बांधकाम पाडायला लावेल, तुझं लाखोचं नुकसान करील अशी सतत धमकी देत होते। त्यावेळी ऋषभ गुप्ता यांनी त्याला पैसे द्यायचे कबूल केले व त्याने सांगितलेल्या त्रिभुवन सिंग ठाकूर यांनी सांगितलेल्या त्याच्या मित्राच्या नावावर 1 लाख रुपये ट्रान्सफर केले। ट्रान्सफर केल्यानंतर त्रिभुवन सिंग यांनी उपोषणातून उठण्याचं नाटक केलं। नाटक केल्यानंतर पुन्हा उर्वरित राहिलेले पैसे मागण्याचा तगादा लावला, परंतु फिर्यादी यांनी थोडीशी टाळाटाळ केल्यानंतर पुन्हा त्रिभुवन सिंग ठाकूर हे उपोषणाला बसले। अशा प्रकारे त्रिभुवन सिंग ठाकूर यांनी फिर्यादी ऋषभ गुप्ता यांच्याकडून 10 लाख रुपये खंडणी मागून त्यातील 1 लाख रुपये खंडणी ऑनलाईन मित्राच्या नावावर घेतलेली आहे। फिर्यादींनी त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर रेकॉर्डिंग, व्हिडिओ, ऑडिओ पोलीस स्टेशनला सादर केल्यानंतर त्या बाबतीत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 197/25 भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास रबाळे पोलिसांमार्फत चालू आहे व त्या बाबतीत पुढील कारवाई करीत आहे। आरोपीला अटक केली आहे का? सदर प्रकरणात आरोपीला नोटीस दिलेली आहे व नोटीस दिल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी करून पुढील अटकेची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।